माई, तुला हे माहितीच आहे की शनिदेव अत्यंत संतप्त झाले, कारण हनुमानांच्यावर सर्व देवांची कृपादृष्टी आहे आणि शिवाय त्यांचा जुना रोष तो तर आहेच. पण काय करणार, योगायोगानं शनिदेव म्हणजे आमच्या हनुमंतांच्या गुरूंचे म्हणजे साक्षात सूर्यदेवांचे पुत्र. त्या रोषित पुत्राचं आपल्या पित्यासोबतच्या भेटीचं वचन हनुमानांनी दिलंही खरं, परंतु शनिदेवाचा कोप या हनुमंतावर अवकृपा बनून कसा कोसळेल बघूया. हा संघर्ष आहे विनयशीलता आणि अहंकार याच्यामधला. त्यामध्ये कोण विजयी ठरतं हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. हे देवी, आपण कोण आहात आणि इथे कशा प्रकट झालात? माझ्याच गृहातून मला प्रश्न करतोस? मी लोहमयी आहे, शनिदेवांची प्रिय. माझा क्रोध किती प्रखर आहे त्याचे भान देखील नाहीये तुला. हे देवी, माझी निष्ठा किती पराकोटीची आहे याचेही आपल्याला भान नाही. जर तू माघार घेतली नाहीस तर एका क्षणात तुझा सर्वनाश करील. आणि मी एका क्षणात आपला पराभव करू शकतो देवी. हे देवी, शनिदेवास येथून सूर्यदेवांकडे न्यायला मी आलो आहे आणि माझ्या या मार्गात आपण अडथळा निर्माण करत आहात. आला की नाही माझ्या शक्तीचा प्रत्यय? अच्छा, आणखी एक द्वार. आता तुम्ही कोण आहात देवी? माझे नाव ताम्रमयी आहे. मी धनाची राणी आहे. माझे ऐक, तू माघार घे आणि परत जा. तुम्ही सर्वप्रथम माझे ऐका देवी. जर माझा मार्ग सोडला नाहीत तर ह्या क्षणी तुमचे तुकडे होतील हे निश्चित. ताम्रमयी म्हणे, या हनुमानास कुठलेही मोहाचे दार अडवू शकत नाही. आता हे द्वार कुठले म्हणावे? अजून एक युवती, ती लोहमयी होती, दुसरी ताम्रमयी. म्हणजे तुझे नाव नक्कीच रजतमयी असावे. अगदी अचूक ओळखलेस हनुमान. तुझी चाणाक्ष बुद्धी खरंच कौतुकास्पद आहे. हे देवी, आपल्या ह्या कौतुकाचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो. आपण कृपया माझा मार्ग सोडावा अशी आपणास विनंती करतो. ते कदापि शक्य नाही. जोवर मी येथे आहे तोवर तुझे कार्य यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही कितीही नकार घंटा वाजवा देवी, परंतु मी त्यातून होकारार्थीच नाद बाहेर काढेन. देवर्षी, अहो तुमचा हनुमान आला की आमच्या महालात. बघा,
आताच भयभीत झालात तुम्ही देवश्री. अहो अजून तर आमच्यातील संवाद सुरू व्हायचा आहे. आज तुम्हा दोघींना सांगावेसे वाटते. कदाचित आम्ही खूप चुकीचे वर्तन केले तुम्हा बाबतीत, परंतु आता त्याचा पश्चाताप होतो आहे. तुम्ही मोठ्या मनाने क्षमा केलीत, परंतु हेच जर पुत्र शनी याने केले तर आम्हाला निश्चितच समाधान प्राप्त होईल. स्वामी, माझ्या पुत्रावर पूर्ण विश्वास आहे. तो निश्चितच तुम्हास माफ करेल. प्रणाम शनिदेव. कितीतरी संकटांची द्वारे उद्ध्वस्त करून आपल्यापर्यंत यायचे भाग्य लाभले आहे. हे काय शनिदेव, आपण माझ्याकडे बघणार देखील नाही आहात का? जय श्रीराम. हे शनिदेव, कृपया आपण आपला क्रोध शांत करा. आपण म्हणजे साक्षात माझ्या गुरुदेवांचे पुत्र आहात. आपण इतक्या असाध्य शक्तींचे स्वामी, परंतु आपल्या पिताश्रींची अशी अवज्ञा करणे हा दुर्गुण आपण आज तागायत सोडलेला नाही. व त्याने सूर्यदेव देखील दुःखी आहे. त्यांना आपण आज भेटायचे आहे व ती भेट मी घडवून देईन असा शब्द मी सूर्यदेवांना देऊन आलो आहे. त्यामुळे आपल्याला माझ्यासोबत यावे लागेल. हे उद्धम वानरा, या शनिदेवास तू आवाहन देत आहेस. माझ्या या साम्राज्यात कुणास काय शिक्षा मिळते हे माहित नाही तुला. हे शनिदेव, मी आपला अपराधी असेल तर आपण द्याल ती शिक्षा भोगेन, परंतु या क्षणी आपण माझे ऐकावे. तू असा हा ऐकणार नाहीस. आता भोग तुझ्या हट्टाची फळे. जय श्रीराम. सोड सोड माझा हात सोड. सोडेन, पण एका अटीवर. आपणास माझ्या समवेत सूर्यदेव यांच्याकडे यावे लागेल. कबूल? कदापि नाही. काय नाही? अजूनही नाही? नाही. अजून देखील नाही? नाही.
येतो येतो. जय श्रीराम. स्वामी, आपला चेहरा आम्हास इष्ट वाटत नाही. आपण स्वस्थ व्हावे. कसे स्वस्थ हो? किती काळ लोटला आहे, अद्याप हनुमान शनीस घेऊन परतले नाही. आम्हास असे भासते की शनीने त्याच्या समवेत येण्यास नकार दिला असावा. त्यामुळे हनुमान मोठ्या संकटात सापडला असावा. असा विचार करू नका स्वामी. थोडा धीर धरा. प्रणाम गुरुवर्य. हे गुरुदेव, मी आपणास जो शब्द दिला होता तो मी पूर्ण केला आहे. गुरुदेव, शिष्य म्हणून ह्या अंतिम परीक्षेत मी उत्तीर्ण झालो ना. हनुमान, तुझे करून दाखवले आहेस, त्याकरिता आमच्याकडे शब्द नाही. पुत्र, सुडाच्या अग्नीमध्ये किती वर्ष असे जळत राहणार. याने दाह तुलाच होणार आहे. तुझे पिताश्री त्या क्षणापासून पश्चाताप करत आहे. माते, केवळ पश्चाताप करून जखमा शांत होत नाही, त्या अजूनही तीव्र वेदना देत आहेत. आणि कदाचित पुत्र या नात्याने मी त्यांना क्षमा करेन देखील. परंतु पिताश्री, तुम्ही हे कसं विसरलात की मी एक दंडाधिकारी देखील आहे. तू दंडाधिकारी आहेसच, परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे न्याय देवता आहे. त्या दिवशी साक्षात श्री विष्णूंनी प्रकट होऊन आम्हाला सांगितले होते की शनिदेव हे चांगल्या कार्यासाठी न्याय व कुकर्मांसाठी दंड देते. त्या न्यायानुसार माझ्यासारखा एखादा याचक जर मनापासून तुझी क्षमा मागत असेल तर त्यास क्षमा करणे हे देखील तुझे कर्तव्य नाही का? हे शनिदेव, मी देखील माझ्या कृत्याबद्दल आपली क्षमा मागतो. परंतु माझे एवढेच मागणे आहे की आपण आपला क्रोध विसरून गुरुवर्यांना क्षमा करावी. आणि पुत्र, क्षमा हे सर्वात मोठी शिक्षा व तितकाच महान न्याय आहे. ही दोन्ही कर्तव्य पूर्ण करण्याची तुला संधी मिळते आहे. हा प्रसंग आमच्या आयुष्यात येईल असे आम्हाला वाटले देखील नव्हते. आजवर पिताश्रींनी जे मातेच्या बाबतीत कृत्य केले त्याचा तिरस्कार घेऊन मी आजवर वावरत होतो. परंतु या पश्चात माझ्या पिताश्रींनी दोन्ही मातांना समान स्थान दिले हे मी विसरलो. पिताश्री, कुठलाही जीव, मग तो मनुष्य असो किंवा भगवंत, तो कधीच वाईट नसतो. परिस्थिती त्याला वाईट बनवते. माझा पूर्वग्रह दूषित होता.
आणि हे अयोग्य होते. मी आपल्याला क्षमा केली आहे पिताश्री. गुरुवर्य सूर्यदेव व शनिदेव यांचा विजय असो. गुरुवर्य सूर्यदेव व शनिदेव यांचा विजय असो. हनुमंत, माझे तुला इतकेच सांगणे आहे की तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद लक्षात ठेव. कारण जेव्हा मी शनिदेव तुझ्या राशीत येईन तेव्हा तुला हसू आठवणार देखील नाही. आणि तू माझ्या बाबतीत जे केले आहे ते मी विसरणार नाही. हे शनिदेवा, आपण माझ्या गुरुचे पुत्र आहात. आपली आज्ञा मी आनंदाने स्वीकारेन. परंतु मला देखील एक आपल्याला सुचवायचे आहे. माझ्या राशीत येण्या अगोदर आपण सुद्धा एका खऱ्या दंडाधिकाऱ्याला भेटणार आहात. ती व्यक्ती कोणी का असेना, कधीतरी त्यास आमच्या 7.5 जावेच लागेल. पण तो प्रवास सहज निश्चित नाही. सत्यवचन, सत्यवचन. परंतु जर का कोणी आपल्या 7.5 मधून सुखरूप बाहेर आले तर संपूर्ण जगताची त्या 7.5 मधून मुक्तता करण्याची ग्वाही द्याल. बोला शनिदेव, बोला. परंतु आज मी एक घोषित करतो, कुठल्याही कारणाने का होईना, पण तू आमच्यावर अधिपत्य गाजवलेले आहे. तेव्हा जी कोणी व्यक्ती तुझी भक्ती करेल त्यास आमचे अभय प्राप्त होईल. हे प्रभू, आपण ही मोठी देणगी देऊ केलीत मला. आपले मन किती महान आहे याचा प्रत्यय आज आला. न्याय देवता शनिदेव व गुरुवर्य सूर्यदेव यांचा विजय असो. न्याय देवता शनिदेव व गुरुवर्य सूर्यदेव यांचा विजय असो. माई, 7.5 हा शब्द जरी ऐकला तरी आपला थरकाप होऊन जातो. कारण 7.5 म्हणजे अतिशय खडतर काळ, त्रासांची केवळ साखळीच. पण या खळग्यांनी भरलेल्या वाटेनंतर सुरळीत रस्ता येतोच. गरज असते ती आपल्या इच्छाशक्तीची. कारण शनिदेव या 7.5 मध्ये आपली परीक्षा घेत असतात ग. एखादे शिस्तप्रिय कडक असे वडील आपल्या मुलाची परीक्षा घेतात ना, तशी. आणि ते कितीही कठोर झाले तरी शनी हे देवच आहेत. ते त्रास देतात पण त्याच्यावरचा उपाय देखील सांगतात. आता या 7.5चा त्रास कमी व्हावा, या शिक्षेची तीव्रता कमी व्हावी, यासाठी काही निश्चित उपाय आहेत. ओम शं शनैश्चराय नमः हा शनिदेवांचा मूळ मंत्र आहे. त्याचा जप करावा. किंवा नवग्रह स्तोत्रातल्या शनी मंत्राचा सुद्धा जप केला तरी चालू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं कर्म आहे, जे आपल्याला फलदायी आहे, त्याच्याकडे अधिक लक्ष द्यावं. म्हणून उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.